Good morning, students. Today we are going to learn one of the one-act play from our textbook from section 4, 4.2, The Rising of the Moon. First of all, we will have an introduction of the writer. The Lady George, the Lady Gregory Isabella August Percy was born in the country Galway, Ireland, one of the moving spirits behind the establishment of Abbey Theatre in Dublin. That means she has the key role to set an Abbey Theatre. Abbey Theatre डब्लिनमध्ये इस्टॅब्लिश करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाची भूमिका होती. She was a playwright of a great technical skill. She has a great technical skill of writing the plays at the instance of her friend and sponsor, William Butler Yeats. William Butler Yeats, we used to say him W.B. Yeats. He was her friend who always encouraged her to study the old history and folklore of Ireland. He always insisted her to learn the history, old history, as well as the folklore. इतिहास असेल किंवा ज्या पूर्वीच्या ज्या काही कथा असतील तर त्या वाचण्याकरता त्यांनी तिला कायम इन्सिस्ट केलेलं होतं. Lady Gregory has a special master the one-act play form. As far as in playwriting, she is having the masters in one-act form. एक अंकी नाटक लिहिण्यामध्ये त्याचा हातखंडा होता असं आपण म्हणूया. Of her 31 act plays, nearly about she had written 31 act play. जवळजवळ 31 त्यांनी एकांकिका लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही त्यांनी उदाहरणं दिली आहेत, नावं दिलेत म्हणूया आपण. द स्प्रेडिंग द न्यूज अँड द रायझिंग ऑफ द मून आर द बेस्ट नोन. आउट ऑफ देम द मोस्ट पॉप्युलर वेअर स्प्रेडिंग द न्यूज अँड द रायझिंग ऑफ द मून. आणि त्या 31 एकांकिकापैकी या ठिकाणी जी पॉप्युलर होती त्या ठिकाणी 31 ॲक्ट प्लेमध्ये तर एक स्प्रेडिंग द न्यूज अँड द नेक्स्ट वन वॉज द रायझिंग ऑफ द मून. नाउ द रायझिंग ऑफ द मून रिव्हील्स बोथ ग्रेट चार्म अँड स्किल ऑफ ड्रामॅटिक इमॅजिनेशन. When we study the rising of the moon, we will get that this one act play reveals a great charm. हे जे एकांकिका आहे खूप असं चार्मिंग असं सौंदर्ययुक्त अशा पद्धतीने आणि अनेक जे स्किल्स आहेत ड्रॅमॅटिक इमॅजिनेशनचे, नाट्याचं आपण कल्पनाशक्तीचा आविष्कार म्हणतो आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नाट्य कल्पनाशक्तीचा. A closely observed Irish character, and another thing was that the keen observation of Irish character. जे आयरिश कॅरेक्टर्स अवतीभोवती त्यांनी पाहिलेले होते त्यांचं अतिशय छानसं असं ऑब्झर्वेशन त्यांचं होतं. द प्ले चार्म मेनली रेस्ट ऑन द सस्टेनिंग पॅशन ऑफ आयरिश नॅशनलिझम. द रायझिंग ऑफ द मून the focuses on the theme of the nationalism of Irish passion. आयरिश राष्ट्रीयत्वाची किंवा त्याच्याबद्दलचं जे प्रेम वेडेपणा आहे त्या देशातील लोकांचा, त्यांची जी भावना आहे त्यावरती मेन फोकस याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतो आहे. द टायटल विच इज टेकन फ्रॉम द बॅलेड द रायझिंग ऑफ द मून. दिस टायटल वॉज टेकन फ्रॉम वन ऑफ द बॅलेड. जे बॅलड असतात आपण त्याला पोवाडा वगैरे म्हणतो अशा पद्धतीचे एक त्या ठिकाणी लोकांना पॅट्रॉटिक असं फिलिंग येण्याकरता काही त्या ठिकाणी बॅलेड लिहिले जायचे. तर त्याच्यामध्ये शॉन ओ फॅरल हे जे बॅलेड होतं, इट इज अ सिम्बॉल ऑफ द आयरिश अपरायझिंग अगेन्स्ट द ब्रिटिश. इट वॉज अ सिम्बॉलिकली रिटन बॅलेड.
ते एक सिम्बॉलिक प्रतिकात्मक अशा पद्धतीचं बॅलेट होतं की त्याच्यातून काय सांगितलं जायचं, द आयरिश अपरायझिंग अगेन्स्ट द ब्रिटिश. हे लोक जे पेटून उठलेले होते आयरिश लोक, जसं आपल्याकडे भारतामध्ये ब्रिटिशांनी जसं राज्य केलं तसं अनेक देशांवरती केलेलं होतं, त्यापैकी एक आयर्लंडही होता. तर हे जे आयरिश लोक आहेत, दे वेर ऑल्सो रिबेल्ड अगेन्स्ट देम अँड इट इज सिम्बॉलिकली रिटन इन द बॅलेड ऑफ अ शॉन ऑफ फॅरेल. आणि शॉन ऑफ फॅरेल नावाचं जे बॅलेड आहे त्याच्यामध्ये हा जो रिबेलियन आहे, रिबेलिझम आहे त्यांचा जो रिबेल, तर ती बंडखोरी आपल्याला त्याच्यामध्ये त्या ब्रिटिशांच्या विरोधात पाहायला मिळते. लेडी ग्रेगरीज केअरफुल स्टडी ऑफ द आयरिश कॅरेक्टर्स. तर ते आयरिश कॅरेक्टर आहे त्यांचा तिचा कीन त्या ठिकाणी स्टडी होता. हर स्किलफुल डिलायनेशन, आणि त्याचं जे अतिशय आपण म्हणतो कृतिशील पद्धतीने त्याने केलेलं त्याचं रेखाटन अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे ऑफ द इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स. प्रत्येक व्यक्तिगत अशा त्या ज्या कॅरेक्टर्स आहेत त्या अतिशय छान पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी डिलायनेशन म्हणूया आपण, रेखाटन त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक कॅरेक्टरचं. अँड अनदर थिंग इज हर परफेक्ट हँडलिंग ऑफ द सिच्युएशन. परिस्थिती कशी हाताळायची योग्य पद्धतीने ते एक छानशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी या नाटकाद्वारे आपल्याला दाखवलेलं आहे. अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस वन ॲक्ट प्लेज ग्रेट चार्म अँड पॉप्युलॅरिटी. दॅट्स वाय this rising of the moon was become very charmful as well, charming, and we can say the popular one. तर अतिशय पॉप्युलर ते त्या ठिकाणी काय झालेलं होतं. नाव लेट अस लर्न फ्रॉम द बिगिनिंग द रायझिंग ऑफ द मून. चला आता सुरुवातीपासून आपण पाहूया द रायझिंग ऑफ द मून. ॲज वी नो दिस इज अ वन ॲक्ट प्ले. इट हॅज टू परफॉर्म ऑन द stage. As we know, this is a one act play. It has to be performed on the stage. First of all, we will have a scene information about the scene where this incident happened. आता ही घटना कुठे घडते आणि एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की वन ॲक्ट प्ले जे आहे ते काही ठराविक वेळेमध्ये संपलं पाहिजे किंवा एक ठराविक ठिकाणीच ते त्या ठिकाणी प्लेस ऑफ युनिटी, प्लेस ऑफ टाईम असं आपण जे म्हणतो, तर त्यानुसार ते एकाच ठिकाणी. आता आपल्याला मग त्यासाठी सीन पाहावं लागेल. तर तो सीन असा आहे पहा. अ साईड ऑफ क्यो इन अ सी पोर्ट टाउन. बंदरासारखं एक लगत किंवा सी पोर्टला लागून असलेलं एक शहर, तर त्याचा एक क्यो आहे. वी शुड नो द मीनिंग ऑफ क्यो. अ क्यो इज अ प्लॅटफॉर्म लाईंग अलॉंग साईड ऑर प्रोजेक्टिंग इन टू वॉटर फॉर लोडिंग अँड अपलोडिंग ऑफ शिप्स. जहाजामधला माल खाली उतरायला किंवा चढवण्यासाठी एक खास असा लाकडी असा प्लॅटफॉर्म जो तयार केला जातो की जो पाण्याच्या दिशेने टाकलेला असतो, अशा पद्धतीचा जो लाकडी प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, क्यो. आता तो क्यो जो आहे एका शहराच्या त्या बंदराच्या त्या ठिकाणी असलेला हा क्यो आहे. तर तिथे देअर एंटर 3 पोलिसमॅन. तिथे 3 पोलिसमॅन त्या ठिकाणी एंटर करतात. द टाईम इज ऑफ मूनलाईट. चंद्रप्रकाश आहे त्या ठिकाणी पडलेला, म्हणजे दिस इज द टाईम ऑफ द नाईट. ही रात्रीची वेळ आहे. अ सार्जंट इज देअर. सार्जंट इज अ पोलीस ऑफिसर रँकिंग बिलो ॲन इन्स्पेक्टर. सार्जंट म्हणजे इन्स्पेक्टरच्या खाली काम करणारा एक व्यक्ती, त्याची पोस्ट जी असते ती सार्जंटची असते. तर अ सर्जंट हू इज ओल्डर दॅन द अदर्स. आता त्या 3 जे पोलीस एंटर झाले त्यामध्ये एक जो सर्वात जास्त वयस्कर होता, ही वॉज अ सार्जंट. ही वॉज अ सार्जंट crosses the stage to the right and looks down step. He just crossed to the right direction and looks down the steps.
त्या पाण्याच्या दिशेला असलेले जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांकडे जातो आहे उजव्या बाजूला. द अदर्स पुट डाऊन अ पेस्ट पॉट अँड अनरोल अ बंडल ऑफ प्ले कार्ड्स. दे आर कॅरिंग द पेस्ट पॉट. आपण ते खळी वगैरे असं चिटकवण्यासाठी असतं ना, ते काही पोस्टर्स वगैरे, तर तशा प्रकारे ते त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्या 2 पोलिसांसोबत आहेत ते. आणि त्याचप्रमाणे अ बंडल ऑफ प्ले कार्ड्स. व्हॉट डू यू मीन बाय प्ले कार्ड? प्ले कार्ड अ साइन फॉर अ पब्लिक डिस्प्ले आयदर पोस्टेड ऑन द ऑल ऑर कॅरीड ड्युरिंग अ डेमॉन्स्ट्रेशन. आता एखादं असंच एक प्रकारचं आपण प्ले कार्ड अशा पद्धतीने असतं की एक साईन असतं, ते साईन बोर्ड जसं आपण तयार करतो अशा पद्धतीचा, की जो लोकांना दिसण्याकरता असतो, पब्लिक डिस्प्ले करता असतो. आयदर इट इज पोस्टेड ऑन द वॉल, बऱ्याचदा तो भिंतीवरती लावला जातो, ऑर कॅरीड ड्युरिंग अ डेमॉन्स्ट्रेशन. समजा आपण एखादा मोर्चा वगैरे काढला तर आपल्या हातामध्ये तशा प्रकारचे ते फलक म्हणतो ना आपण, तर तसे इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड प्ले कार्ड त्यांच्याकडे आहेत. असा एक बंडलच आहे तो प्ले कार्ड्सचा. आता त्या 3 पोलिसमनपैकी जो पोलिसमन बी आहे, व्हॉट ही से, आय थिंक दिस वुड बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस. ही पॉइंट्स टू अ बॅरल. He just pointed to one of the barrel and say, this place is quite good for to stick the play cards. आता ते प्ले कार्ड चिटकवण्याकरता ही चांगली जागा आहे असं तो विचारतो आहे. नेक्स्ट पोलिसमन एक्स, बेटर आस्क हिम. दुसरा जो आहे तो म्हणतो, आपले जे मोठे अधिकारी आहे सार्जंट, जस्ट आस्क हिम दॅट इज राईट प्लेस ऑर नॉट. तर त्या व्यक्तीला विचारायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ही आस्क अँड देर इज नो ॲन्सर ॲट ऑल. तर कुठलाही उत्तर त्याला मिळत नाही आहे. त्या दुसऱ्या पोलिसाला, विल यू पुट अप अ नोटीस हिअर ऑन अ बॅरल? अगेन पोलिसमन बी आस्क, विल वी पुट अप अ नोटीस देअर ऑन द बॅरल? आम्ही त्या बॅरलवरती ती नोटीस लावूया का, लावू का, असं तो त्या ठिकाणी विचारतो आहे. अगेन देर इज नो ॲन्सर फ्रॉम अ सार्जंट. सार्जंटकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी येत नाही आहे. सार्जंट, देर इज अ फ्लाईट ऑफ स्टेप्स हिअर दॅट लीड्स टू द वॉटर. दिस इज अ प्लेस दॅट शुड बी माइंडेड वेल. ही जे पायऱ्या आहेत त्या पाण्याच्या दिशेने जातात, तर वी शूड हॅव कीन पेट्रोलिंग देअर, ही सेड. आपल्याला तिथे ती जागा जरा व्यवस्थित त्याच्यावरती नजर ठेवावी लागेल असं त्याला म्हणायचं आहे. इफ यू गॉट डाऊन हिअर, जर का तो या ठिकाणी आला, हिज फ्रेंड्स माइट हॅव अ बोट टू मीट हिम. his friends will have waiting for him with the boat. तर त्याचे जे मित्र असतील ते बोट वगैरे घेऊन त्याच्याकरता ते रेडी असतील त्या, आणि माइट सेंड इट हिअर फ्रॉम आउटसाईड, आणि इथूनच त्याला घेऊन ते त्या ठिकाणी निघून जातील असं त्याला म्हणायचं आहे. पोलिसमन बी, वुड द बॅरल अ गुड प्लेस टू पुट अ नोटीस अप? या ठिकाणी ही जी बॅरल आहे, वेदर दॅट प्लेस इज गुड टू पुट अप अ नोटीस. दोज नोटीस दे वेअर कॅरिंग, ते जे पोस्टकार्ड वगैरे जे त्या ठिकाणी आहे ते चिटकवण्याकरता ही योग्य जागा आहे का? सार्जंट से, इट माइट, यू कॅन पुट इट देअर, यू कॅन पुट देअर. ही सेज इट माइट, कदाचित असेल, लावू शकता तुम्ही. दे पेस्ट द नोटीस अप. ते त्या ठिकाणी काय करतात, ती जी ही आहे नोटीस त्या ठिकाणी स्टिकअप करतात, पेस्ट करतात. सार्जंट रीडिंग इट. नाव आफ्टर पेस्टिंग द नोट, व्हॅन सार्जंट लुक दॅट नोटीस, ही रीड इट. तर ते चिटकवल्यानंतर ती जी नोटीस आहे तो सार्जंट वाचतो. व्हॉट इज रिटन ऑन द नोटीस? काय लिहिलेलं आहे पहा त्याच्यावरती? डार्क हेअर, केस असलेला, डार्क आईज, डार्क असे डोळे असलेला, स्मूथ फेस, हाईट 5'5",
5'5" अशा पद्धतीची हाईट असलेला, दे आर नॉट मस्ट टू टेक होल्ड ऑफ इन दॅट. त्याच्यामध्ये असं काही आहे असं काहीच नाही आहे. इट इज अ पिटी आय हॅड नो चान्स ऑफ सीइंग हिम बिफोर ही ब्रोक आउट ऑफ द गेल दॅट मीन्स जेल. तर तो जेलमधून ज्यावेळेस पळाला त्यावेळेस मला त्याला पाहण्याची संधी मिळाली नाही असं तो म्हणतो आहे. दे से ही इज अ वंडर बट हू एव्हर ही मेट विथ. तो ज्या कोणाला भेटलेला आहे ते असं म्हणतात ही इज अ वंडर, तो एक आश्चर्यच आहे. दॅट इट इज ही मेक्स ऑल द प्लॅन्स फॉर द होल ऑर्गनायझेशन. आणि त्यांची संघटना जी आहे त्या संघटनेसाठी व्हॉट एव्हर द प्लॅन इज मेड इट इज मेड बाय हिम. जे काही प्लॅन तयार केले जातात तर तो करतो असं म्हणताय. तो इतका हुशार आहे. देर इजंट अनदर मॅन इन आयर्लंड वूड हॅव अ ब्रोकन ग्याल द वे ही डिड. आयर्लंडमधला एकही असा व्यक्ती नाही की त्याने ज्या पद्धतीने ग्याल ही हॅड ब्रोकन द वे द ग्याल, ज्या पद्धतीने त्यांनी ते जेल तोडलेलं आहे त्या पद्धतीने आत्तापर्यंत माझ्या ऐकिवात नाही असं तो म्हणतो आहे की कोणत्या आयरिश पर्सनने ते केलेलं असावं. ही मस्ट हॅव सम फ्रेंड्स अमंग द ग्यालर्स. मला असं वाटतं की त्याच्यासोबत त्या जेलमध्ये त्याचे काही साथीदार पण असावे. पोलिसमन बी सेज 100 pound इज अ लिटल इनफ फॉर 100 pound is little enough for the government to offer for him. You may be sure any man in the force that takes him will get promotion. त्याच्याकरता 100 pounds प्राईज गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. मला असं वाटतं फारच झालं असं तो पोलिसमन म्हणतो एक. आणि यू मे बी शुअर एनी मॅन इन द फोर्स दॅट टेक्स हिम विल गेट प्रमोशन. आपल्या पोलीस फोर्समधला एनी पर्सन इफ ही कॅचेस हिम ही शुअरली बी प्रमोटेड. जो कोणी त्याला पकडेल तो निश्चितपणे काय केला जाणार आहे, देअर विल बी प्रमोशन फॉर ऑफरिंग. तर त्याला त्या ठिकाणी निश्चितपणे प्रमोशन मिळेल असं ते म्हणत आहेत. व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ सर्जंट? व्हॉट ही से? आय विल माइंड दिस प्लेस माय सेल्फ. मला ही जागा माझ्यासाठी आवडेल असं तो म्हणतो आहे. आय वुडंट वंडर ॲट ऑल ही केम धिस वे. मला असं वाटतं की तो या ठिकाणी जर आला तर मला निश्चित आवडेल. ही माईट कम स्लिपिंग अलॉंग देअर. कदाचित तो त्या बाजूनी हळूच वारपणे सटकून या ठिकाणी येईल त्या क्योच्या बाजूनी. अँड हिज फ्रेंड्स माईट हॅव बीन वेटिंग फॉर हिम देअर. कदाचित त्याचे मित्र त्या ठिकाणी त्याची वाट पाहत असतील त्या पायऱ्यांच्या पलीकडे पाण्यामध्ये. अँड वन्स ही गॉट अवे इट इज अ लिटल चान्स वी हॅड ऑन ऑफ फाइंडिंग हिम. आणि एकदा तो जर निघून गेला तर आपल्याला तो परत सापडणं अवघड आहे. इट मे बी अंडर द लॉर्ड ऑफ केल्प ही वूड बी इन अ फिशिंग. तो फार असं एखादं केल्प जसं त्याचं फिशिंग जसं आहे तसंच त्या ठिकाणी असेल असं ते म्हणतायत. नॉट वन द हेल्प मॅरिड मॅन दॅट वॉन्ट्स इट टू द रिवॉर्ड. आणि कुठल्याही लग्न झालेल्या माणसाला तो रिवॉर्ड निश्चितपणे आवडेल असं तो म्हणतायत. पोलिसमन एक्स इफ यू गेट हिम itself nothing but abuse on your heads for it from the people. Suppose we catch him, the people will abuse us. जर का आपण त्याला पकडलं तर लोक आपल्याला काय करतील, शिव्या शाप देतील असं त्यांना म्हणायचं आहे. कारण की तो लोकांमध्ये खूप पॉप्युलर आहे. अँड मे बी फ्रॉम आवर ओन रिलेशन्स, इवन नॉट ओनली द पीपल बट इवन आवर रिलेटिव्ज ऑल्सो अब्यूजर्स. आज जर का आपण त्याला धरून पकडून दिलं तर आपले फक्त लोकच नाही तर एकूण जे आपले नातेवाईक आहेत ते सुद्धा आपल्याला वाईट ठरवतील असं तो म्हणतो आहे. सार्जंट वेल वी हॅव टू डू आवर ड्युटी इन द फोर्स. सार्जंट म्हणतो आहे वी डोंट हॅव टू कीप आवर रिलेशन्स, वी हॅव टू डू आवर ड्युटी. आपल्याला काही असे आपल्या ड्युटीमध्ये संबंध वगैरे असं आणता येणार नाहीत, आपल्याला आपल्या ड्युटी करायची आहे. हॅवंट विथ द होल कंट्री डिपेंडिंग ऑन अस टू कीप लॉ अँड ऑर्डर. कारण की सर्व देशाचे लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था आपल्या हातात आहे. Isn't those that are down would be up and those that are up would be down. If are down would be up and those that are would be
डाऊन इफ इट वॉजंट फॉर अस. तर एक चढ उतार आयुष्यात ते आहेच आणि ते आपल्यासाठी आहेत की नाही असं तो म्हणतो आहे. वेल हरी ऑन, यू हॅव प्लेंटी ऑफ अदर प्लेसेस टू प्ले कार्ड याट. घाई करा होणे, तुम्हाला आणखीन अनेक बऱ्याच ठिकाणी ते प्ले कार्ड चिटकवायचे आहेत. अँड कम बॅक हिअर देन टू मी. आणि आफ्टर फिनिशिंग युअर जॉब ऑर कम्प्लिटिंग युअर टास्क जस्ट केम अप टू मी अगेन. सगळं झाल्यानंतर परत माझ्याकडे असं तो सार्जंट त्यांना सांगतो आहे. यू कॅन टेक द लँटर्न. आणि जाताना तुम्ही लँटर्न घेऊन जाऊ शकता. यू कॅन टेक अ लँटर्न विथ यू. तर तुमच्यासोबत त्या ठिकाणी कंदिलही घेऊन जा. डोंट बी टू लाँग नाव. फार दूरवर जाऊ नका. इट इज व्हेरी लोनसम. खूप एकाकी प्रदेश आहे हा. सो डोंट गो फार अवे और लॉंग. दूरवर अंतरावर जाऊ नका, इथेच आसपास कुठेतरी इथे चिटकून द्या असं तो म्हणतो. नथिंग बट द मून. येथे फक्त चंद्राशिवाय इथे काहीच नाही आहे, सर्व काही एकाकी आहे असं तो म्हणतो आहे. इट्स अ पिटी वी कांट स्टॉप विथ यू. खूप वाईट वाटतं म्हणे की आम्ही तुमच्यासोबत थांबू शकत नाही. द गव्हर्नमेंट शुड हॅव ब्रॉट मोर The government should have brought more police into the town with him in Gyal and assize time too. आता तर ते म्हणत आहेत की गव्हर्नमेंटने त्याला पकडण्यासाठी शहरामध्ये पोलीस आणायला पाहिजे होते, आणखीन पोलिसांचा जत्था आणायला पाहिजे होता. आणि आत्ता जो आहे असाईज टाईमसुद्धा आहे. आता असाईज म्हणजे काय पहा, द कोर्ट विच सॅट फॉर ॲट इंटरवल्स इन ईच कंट्री ऑफ इंग्लंड अँड वेल्स. इंग्लंड आणि वेल्स ॲडमिनिस्ट्रेशनच्या याच्यामध्ये एक कोर्ट भरवलं जातं त्या सिव्हिल आणि क्रिमिनल लॉ करता. तर नागरी आणि त्या ठिकाणी त्यांचे जे क्रिमिनल हे आहेत गुन्हे आणि त्या ठिकाणी हे आहे त्याकरता ते सिव्हिल जे गोष्टी असतील तर त्याकरता ते त्या ठिकाणी त्यांनी ते कोर्ट येत असतं. मग आता आज ते कोर्ट भरणार आहे आणि इथे हा पण जेलमधून फरार आहे. असाईजचा टाईम आहे आणि हा फरार झालेला आहे, तर पोलीस आणखीन पाहिजे होते असं तो म्हणत आहे. वेल गुड लक टू युअर वॉच. तुमच्या पाहण्याकरता आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. दे गो आउट. आणि ते दोन पोलीस मग त्या ठिकाणाहून निघून जातात. आता फक्त सार्जंट तो त्या ठिकाणी एकटा आहे. वॉक्स अप डाऊन वन्स ऑर ट्वाईस अँड लुक्स ॲट प्ले कार्ड. इकडे तिकडे तो एकदा दोनदा पाहतो, प्ले कार्डकडे एकदा पाहतो आहे. 100 पाऊंड्स अँड प्रमोशन. 100 पाऊंडचं बक्षीस आणि प्रमोशन निश्चित आहे आपल्याला. देअर मस्ट बी अ ग्रेट डील ऑफ स्पेंडिंग इन 100 पाऊंड्स. 100 पाऊंड्स खर्च करताना बरंच काही करता येत असेल असं त्याला म्हणायचं आहे. इट्स अ पिटी सम ऑनेस्ट मॅन नॉट टू बी अ बेटर ऑफ दॅट. परंतु एक वाईटही वाटतं की इतकं प्रामाणिक माणसाला ते मिळेल की नाही असंही त्याला वाटतं. अ रॅग्ड मॅन ॲपियर्स ॲट लेफ्ट. एक असा खरबरीत कपडे वगैरे असं व्यक्ती आपण म्हणतो फाटक्या तुटक्या वेशातला त्या ठिकाणी येतो आहे डाव्या बाजूनी. अँड ट्राय टू स्लीप द पास्ट. आणि हळूच तो त्या पोस्टपासून ते निघून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सार्जंट सडनली टर्न्स. अचानक तो सार्जंट वळतो आहे. अँड आस्क हिम वेअर आर यू गोईंग. कुठे निघालास तू. मॅन से आय एम अ पुअर बॅलेट सिंगर. मी एक गरीब बॅलेट सिंगर आहे. युअर ऑनर. आय थॉट टू सेल सम ऑफ दीज. मी आता हे काही विकायला आणलेलं आहे. अँड ही शोज अ बंडल ऑफ बॅलेट्स. त्याच्याकडे असलेले एक बॅलेटचं बंडल तो त्या ठिकाणी काय करतो आहे, तो त्यांना तो दाखवतो आहे. त्यास आणि तेच मला सेलर्सला विकायचे आहे असं तो म्हणतो आहे. सार्जंट स्टॉप. डिडंट आय टेल यू टू स्टॉप. थांब म्हणतो आहे, मी तुला थांबायला सांगितलं ना. यू कांट गो देअर. तू त्या बाजूला जाऊ शकत नाही. ओ व्हेरी वेल. इट्स हार्ड थिंग टू बी पुअर. गरीब असणं खूप वाईट आहे या जगामध्ये असं तो म्हणतो आहे. ऑल द वर्ल्ड अगेन्स्ट द पुअर. सर्व जग हे गरिबांच्या विरोधात असतं असं तो म्हणतो आहे. सार्जंट हू आर यू. कोण आहेस तू. यू हॅड बी ॲज वाईज ॲज माय सेल्फ इफ आय टोल्ड यू. जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तितकेच हुशार आहात असं तो म्हणतो आहे. बट आय डोंट माइंड. पण मला काही त्याची तमा नाही. आय एम वन जिमी वॉल्श अ बॅलेट सिंगर. मी जिमी वॉल्श आहे, बॅलेट सिंगर. सर्जंट व्हॉट सर्जंट से. जिमी वॉल्श. आय डोंट नो दॅट नेम.
आय डिडंट हर्ड दॅट नेम. मी काय ऐकलेलं नाही ते नाव असं तो म्हणतो आहे. ओ शुअर दे नो इट वेल इनफ इन एनिस. ते एनिसमध्ये सर्वांना माहिती आहे आणि ते माझ्या दृष्टीने पुष्कळ आहे. मी ज्या एनिस शहरात राहतो त्या लोकांना माझं नाव माहीत आहे. इट इज इनफ फॉर मी. I don't mind, I am on Jimmy Walsh, a ballad singer. Oh sure, they know it well enough in Innis. Where you ever in Innis, Sergeant? आत्तापर्यंत कधी तू इनिसमध्ये आलेला आहेस का सर्जंट? सर्जंट सेज, व्हॉट ब्रॉट यू हिअर? इथे कशासाठी आला आहे? शुअर इट इज नॉट टू द असाईज आय केम. निश्चितपणे मी काय असाईजसाठी तर आलेलो नाही आहे, कोर्ट वगैरे कचेरीसाठी तर आलेलं नाही आहे. आय माईट मेक अ फ्यू शिलिंग हिअर ऑर देअर. इकडे तिकडे 2-4 शिलिंग मला प्राप्त झाल्या तर मला ते कमवायला आलो आहे. इट इज इन द वन ट्रेन विथ जजेस आय केम. ती जजची अनेक जजेस आलेले आहेत, त्या जजेसच्या एका ट्रेनमध्ये मी आलेलो आहे असं तो म्हणतो आहे. वेल सर्जंट, वेल इफ यू कम सो फार यू मे ॲज वेल गो फर्दर फॉर यू आउट ऑफ दिस. इतक्या दूर आला तर तितक्याच तू दूर जाशील, हो की नाही? मग आता इथून बाजूला सर असं तो म्हणतो आहे. आय विल तो म्हणतो हो मी निश्चित जाईल. आय जस्ट गो ऑन वेअर आय वॉज गोईंग. मला जिथे जायचं मी तिथे जाईल. गोज टुवर्ड्स स्टेप्स. मला जिथे जायचं आहे मी ते निश्चित जाणार आहे. तुम्ही सांगायची गरज नाही असेल तेव्हा म्हणायचं आहे. आणि तो त्या असं म्हणत असताना त्या पाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत तिकडे तो जातो आहे असं म्हणत. सर्जंट, कम बॅक फ्रॉम दोज स्टेप्स. मागे फिर त्या पायऱ्यांपासून. नो वन हॅज लिव्ह टू पास डाऊन देम टू नाईट. त्यांना आज कोणी त्या पायऱ्या पार करू शकत नाही. आय विल जस्ट सिट ऑन द टॉप ऑफ द स्टेप्स टिल आय सी विल सम सेलर. जोपर्यंत मला काही सेलर त्या ठिकाणी दिसत नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहील असं तो म्हणतो आहे की जे माझे बॅलेड विकत घेतील आणि त्याच्यामुळे आय विल गेट माय सफर. मला मग रात्रीचं जेवण त्या ठिकाणी मला मिळेल. दे टू बी लेट गोईंग बॅक टू द शिप. ते फार उशिरा येतात. इट इज ऑफन आय सॉ देम इन द कॉर्क कॅरीड डाऊन. आणि बऱ्याचदा मला खूप उशिरा ते मी त्यांना पाहिलेलं आहे आलेलं. सर्जंट मूव ऑन आय टेल यू. बाजूला सर मी तुला सांगतो आहे. आय वॉन्ट हॅव एनी वन लिंगरिंग अबाउट द क्यू टू नाईट. त्या क्यूच्या दिशेने कोणी रेंगाळलेलं मला आज चालणार नाही. तू तिथून बाजूला सरक. मॅन, वेल आय विल गो. इट इज पुअर हॅव द हार्ड लाईफ. मग मला इथून जावं लागेल. गरिबांना खूप वाईट दिवस आलेत असं तो म्हणतो आहे. मे बी युअर सेल्फ माईट लाईक वन सर्जंट. आणि तुमच्यासारखं एखाद्याने असं करावं. हिअर इज अ गुड शीट नाव टर्न्स वन ओव्हर. आणि एक वरती जाऊन बसतो आहे. इथे चांगली जागा असं तो म्हणतो आहे. कंटेड अँड अ पाईप. आणि त्या ठिकाणी तिथे ते एक बॅलेड तो त्या ठिकाणी गायला सुरुवात करतो. कंटेंट अँड अ पाईप. दॅट्स नॉट मच. द पिलर अँड द गोड. यू वोंट लाईक दॅट. मग तो आता वेगवेगळे त्या ठिकाणी जे बॅलेड आहे तो त्या ठिकाणी म्हणतो आणि त्याला विचारतो आहे यू डोंट लाईक दॅट. तुला ते आवडलं नाही का? सर्जंट म्हणतो मूव ऑन. ऑल दीज आर द बॅलेड्स आर अ नॅशनलिझम ऑफ आयरिश. हे जे बॅलेड आहे तर ते राष्ट्रीयत्व जे आहेत याचं आयरिश पीपलचं ते सांगणारे आहेत. तर मग सर्जंट म्हणतो इथून जा. ओ वेट टिल यू हिअर. वाट पहा म्हणे ऐक तर खरं. देअर वॉज अ रिच फार्मर्स डॉटर लिव्ह नियर द टाउन ऑफ रॉस. एक श्रीमंत व्यक्तीची एक त्या ठिकाणी मुलगी त्या ठिकाणी राहत होती असं होतं. शी कॉटेड द हायलँड सोल्जर हिज नेम वॉज जॉनी हार्ट. आणि त्या जॉनी हार्ट नावाच्या त्याच्या प्रेमात पडलेल्या आहे. सेज द मदर टू हर डॉटर आय विल गो डिस्ट्रॅक्टेड मॅड इफ यू मॅरी द हायलँड सोल्जर ड्रेस्ड अप इन द हायलँड प्लेड. आणि तिची आई त्याला लग्नाला विरोध करते आहे जर तू त्या व्यक्तीशी लग्न केलं त्या सोल्जरशी. ते ऐकल्यानंतर आता हे एक प्रतिकात्मक आहे. हे देशभक्तीवरच गीत आहे. तर सर्जन म्हणतो स्टॉप दॅट नॉईज. तो आवाज बंद कर. मॅन व्रॅप्स अप हिज बॅलड्स अँड शफल्स टुवर्ड द स्टेप. तो आपले सर्व ते बॅलेड वगैरे गुंडाळतो आणि त्या पायऱ्यांकडे जायला लागतो आहे. वेअर आर यू गोईंग. कुठे चालला आहेस? शुअर यू टोल्ड मी टू बी गोईंग. तू खात्री आहे ना तुम्हीच मला जायला सांगितलं आहे. अँड आय एम गोईंग. आणि मी जातो आहे.
डोंट बी अ फूल, मूर्ख होऊ नकोस. आय डिडंट टेल यू टू गो दॅट वे, मी तुला तशा पद्धतीने जायला सांगितलेलं नाही आहे. आय टोल्ड यू टू गो बॅक टू द टाउन, मी त्या दिशेला नाही तर शहराकडे जायला सांगितलं आहे. मॅन, बॅक टू द टाउन इज इट, शहराकडे का असं तो विचारतो आहे. टेकिंग हिम बाय द शोल्डर अँड शोईंग हिम बिफोर हिम, तो त्याचा खांदा पकडतो आणि त्याला दाखवतो आहे ते शहर कुठं आहे. हिअर, इकडे. आय विल शो यू द वे, मी दाखवतो म्हणे तुला मार्ग. बी ऑफ विथ यू, इथून जा. व्हॉट आर यू स्टॉपिंग फॉर, जा म्हणतो ना इथून, कशासाठी थांबला आहे. मॅन हू हॅज बीन कीपिंग हिज आय ऑन द नोटीस पॉइंट्स टू इट, तो त्या नोटीसकडे पाहतो आहे आणि पॉईंट करतो आहे. आय थिंक आय नो व्हॉट यू आर वेटिंग फॉर, तर म्हणतो सार्जंट आय नो द थिंग फॉर विच यू आर वेटिंग, तू ज्या गोष्टीची वाट पाहतोय ती गोष्ट मला माहीत आहे असं मला वाटतं आहे. अँड आय नो वेल द मॅन यू आर वेटिंग, आय नो हिम वेल, तू ज्या व्यक्तीची किंवा माणसाची वाट पाहतोय मी त्या व्यक्तीला चांगला ओळखतो. आणि तो आय विल बी गोईंग असं म्हणतो आहे आणि तो जायला निघतो. आणि नेमकं आता पुढे काय होतं आहे ते आपण नेक्स्ट पिरियडला पाहूया. ओके.